डोक्यात कायम रखरख आहे। एक जण एका साधू महाराजांच्याकडे आला, म्हणला माझं आणि माझ्या चुलत भावाचं काही पटत नाही, त्याला सोडत नाही, म्हणला मारूनच टाकतो। साधू महाराज म्हणले अहो असं कशाला करतोय, पण माझ्या विद्येने मी तुला एक सांगतो, तुझा चुलत भाऊ म्हणले 6 महिन्यात मरणार आहे म्हणले। माझी विद्या सांगते तो 6 महिन्याच्या वर जगणार नाही, त्याला मारून तुरुंगात जाण्यापेक्षा 6 महिन्याने तो जाणारच आहे ना। याला एकदम आनंद झाला, त्याने एकदम डोकं शांत ठेवलं। ज्या बांधावनं भांडत होते ना रानाच्या, तो विसरून गेला। 6 महिने ह्याच्या डोक्यात चुलत भाऊ नाही, चुलत भावाशी आला की गोडच बोलायचं, त्याच्याशी इतका गोड बोलायचा, त्याचं काम काय असलं तरी मदत करायचा। चुलत भावाला कळायचं बंद झालं की इतकं काय कसं काय चांगलं वागतंय। 6 महिने गेले। 6 महिन्यानंतर गुरुजींच्याकडे गेला। अहो गुरुजी म्हणला 6 महिने होऊन गेले की भाऊ कुठे काय गेलाय अजून। गुरुजी म्हणले भाऊ जाणार नव्हता, तुझा क्रोध जाणार होता, तुझा अहंकार जाणार होता।